काळजी करू नकोस, आम्ही आहोत. शांत हो. शिव शंकर शंभो. हे झाड हिरवं कसं झालं परत? तुमच्या अवतीभोवती अशा विचित्र गोष्टी घडत असतात, पण तुम्हाला त्याची उकल होत नाही म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. वेगवेगळे अर्थ काढता पण मूळ अर्थापर्यंत पोहोचत नाही. आमच्या यशोदेच्या बाबतीत हेच घडतंय. यशोदे, तुला मूळ अर्थापर्यंत पोहोचवण्याकरता योग्य व्यक्ती तुझ्यापर्यंत पोहोचेल याची काळजी आम्ही घेऊ. शिव शंकर शंभो. यमू, यमू बाळा, काय झालंय तुला? उठ ना बाळा. यमू उठ. यमू बाळा, काय होतंय तुला? डोळे उघड. यमू, तुला काही होणार नाही. बाळा उठ ना ग. यमू. सोमेश, ठीक आहे. यमू, हे बाळा. यमू, यमू, काय होणार नाही तुला. हे बाळा. यमू, यमू, डोळे बाळा उघड. उठ ना ग. स्वामी, काय झालंय माझ्या लेकराला? कुठली वाईट सावली डोक्यात फिरलीये का? पण मला वाटतंय की तिच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झाला. मानसिक परिणाम यमूवर? नाही, हे शक्यच नाही. सुभद्रा वहिनी, असं काही नाही. यमू धडधाकट आहे. मानसिक दृष्ट्या ती फारच मजबूत आहे. हे फक्त घाबरल्यामुळे झालंय. माफ करा भाऊजी, मी असं म्हणाले. पण वंसनबद्दल तुम्ही सतत यमू समोर बोलत असता का? मला वाटतंय वंस जाण्याचा तिने धसका घेतला. कदाचित यामुळेच सगळं झालं असेल. म्हणजे ही माझी शंका आहे. मला काहीच कळत नाही, पण ते कारण वाटत नाही. यमू ताईंच्या खोलीत आली म्हणजे त्यांच्या आत्म्याला अजून मुक्ती मिळाली नाहीये. यशोदा ताईच यमूच्या. कौशिकी, बस झालं. काहीही बोलू नकोस. तू घाबरवते सगळ्यांना. शिव शंकर शंभो. स्वामी, स्वामी तुम्ही? स्वामी, आमच्या मुलीबरोबर काहीतरी अनर्थ घडलाय. ती वेगळीच वागत होती, वेगळीच बोलत होती. आम्हाला काय करावं काही कळत नाहीये. कृपा करून हा सगळा प्रकार थांबवा. आम्हाला आमची मुलगी हवी आहे. स्वामी, आमच्या घराचा जीव आहे होती. तिला बरं करा. जे घडतंय ते तुम्ही आम्ही कोणी थांबवू शकत नाही. तुमच्या मुलीचा जन्म तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचवण्याकरता झालाय. सत्य? कोणतं सत्य? आणि माझीच मुलगी माध्यम का? यमूची काळजी घ्या. शिव शंकर शंभो. अहो, ऐकलत ना स्वामी काय म्हणाले ते?
त्या यमूचा जन्म काहीतरी सत्य उलगडण्यासाठी झालाय. स्वामींना नेमकं कुठल्या सत्याबद्दल सांगायचं असेल? सुभद्रा, यमुना ताईसारखंच बोलत होती, एकदम ताईसारखंच वागत होती. अगदी तिचाच अवतार वाटत होता. आणि आता स्वामींनी देखील येऊन सांगितलं की यमू काहीतरी सत्य सांगायला आली आहे. मला भीती वाटते की हे सगळं ताईशी जोडलेलं तर नाहीये ना. नका हो असं बोलू. पण माझ्या मनात ना एक विचार ठाण मांडून बसलाय. स्वामींना आपल्या हातून जे घडलंय त्या सत्याबद्दल तर बोलायचं नसेल ना. दत्ताची आणि सुभद्रा सावध व्हा. अरे सत्याची वाट कठीण असते पण योग्य ठिकाणी पोहोचवते. अरे तुम्ही जे पाहताय तो फक्त प्रारंभ आहे. योग्य वेळी योग्य गोष्टींचा उलगडा होईल. शिव शंकर शंभो. वा वा, गुलाबाच्या पाकळ्या काढून ठेवलेल्या आहेत. छानसा गुलकंद करते आणि स्वामींना देते. हा, ती होती गुलाब. अरे गयाताई, माई येते. थांब आता, माईची चांगली फजितीच करते. आई गो, असंच पाहिजे माईला. बरं झालं. गयाताई, गयाताई लवकर या. माई काय झालं? पायात काटा गेलाय माझ्या. अगं बाई, आता ही गया कशाला आली? या माईला आणि गयाला नेहमी स्वामींसमोर आमची चाहडी करायची सवयच लागलीये ना. माईला म्हणावं भोग आता. चांगलाच काटा रुतलाय पायात. ही देठ कोणी इथे टाकली असती? तुम्ही चला बरं आधी. सावकाश, हळू 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 चला. हळू. बसा खाली. सावकाश. आई गो, फार दुखते का हो? माई अहो काय झालं? अहो बघा ना, माईच्या पायात काटा मोडलाय. अरे देवा, मी हळद घेऊन येतो. गे हे गे, तुझ्या पायाला हळद लाव. माई, खूप त्रास होतोय का हो? शिव शंकर शंभो. स्वामी, मला बरं वाटतंय आता. कपिलाताई, हे सगळं आहे ना तुमच्यामुळेच झालंय. भक्तांनी गुलाबाची फुलं दिली होती, त्याच्या पाकळ्या तुम्ही काढल्या आणि देठ तुम्हीच फेकायला घेऊन गेला होतात ना. अहो गयाताई, काय बोलताय तुम्ही? उगाच खोटे आरोप करू नका माझ्यावर, कळलं? स्वामी, अहो ह्या खोटं बोलतायत. मी खोटं बोलत नाहीये गयाताई. मी आधी खोटे बोलायचे, पण आता नाही. स्वामी, आता नाही हो मी खोटं बोलत. कपिलाताई, अहो काय बोलताय तुम्ही? बस. कपिले, जा एक कापड घेऊन याच्या पायाला बांधायला. चल. मी घेऊन येऊ कपडा? हो तोच. जा.
हो आणते. अहो काय झालं कपिलाताई? बाळप्पा भाऊ, अहो काटा रुतला पायात. हा बघा ना. पण खाली काटा नाहीच आहे. हे कसं शक्य आहे? खाली तर खरंच काटा नाहीये. मग काटा कसा रुतला आणि पायातून रक्त कसं आलं? जसं कर्म तसं फळ मिळतं ज्याला त्याला. आता तिच्या हातून जर चुकून काही घडलं असेल तर फळ नाही मिळणार, पण जाणून बुजून केला असेल तर नक्की मिळेल. जा आतून एक कापड घेऊन ये. चल. अहो काटा नाहीये. स्वामी स्वामी माझ्या मुलीला बरं वाटू द्या. आई, बाबा, मला काय झालं होतं? माझं डोकं इतकं जड का वाटतंय मला? तुला काहीच आठवत नाही? काही नाही बाळा, तुला थोडा त्रास झाला होता. आता बरं वाटतंय ना? श्राद्ध झालं का? यमू, कपिलाताई, पाहिलत ना, माईंच्या वाटेवर तुम्ही काटे पेरले. स्वामी नेहमी काय म्हणतात, जसं कर्म तसं फळ. काय ना कपिले, तुझ्या मनात काटे आहेत म्हणून पायालाही काटे टोचतायत. नखरे करू नकोस. चल जा काम कर. हातालाही काटा रुतला. स्वामी, अहो हे काय होतंय? आधी पायाला काटा रुतला, आता हाताला. हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं स्वामी? मी काय केलंय असं? मला यातून वाचवा, या त्रासातून वाचवा स्वामी. पाहिलंच कपले, दुसऱ्याला इजा करताना बरं वाटतं, पण स्वतःला इजा झाली की जीव कळवळतो. अरे रक्ताची नाती तोडताना, त्यांना दुखवताना सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही. ज्याला दुसऱ्यांच्या वेदना कळतात तो खरा मनुष्य. शिव शंकर शंभो. ही वस्त्र माझ्या अंगावर कुणी नेसवली मला? बाळा, काही नाही, तुला थकवा आला होता म्हणून तुझ्या आईने तुझी वस्त्र बदलली. घाबरू नको, काही झालेलं नाही. नाही बाबा, मला सगळं आठवतंय. मी आत्याच्या खोलीत शिरले आणि मग त्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, इथे वेगळंच जाणवतंय. श्री स्वामी समर्थ, कोण नामस्मरण करते? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यमू बाळा, काय होतं? काय पाहिलंस त्या खोलीत?
मला इतकंच आठवतंय आणि मी खोलीत शिरले आणि मला पुढचं काहीच आठवत नाहीये. असं कसं झालं आपल्या यमू सोबत? कदाचित त्या खोलीत काहीतरी आहे जे साधं नाही. काका काकू एक सांगाल का आत्याची खोली बंद का ठेवली होती तुम्ही? काय लपवलंय का तिथे? या सगळ्या वस्तू कशाला ठेवल्या तिथे? गेल्या ताई तुमच्या. पाण्यात टाकून द्या आता त्या. आणि काय हो, तुम्हाला माहिती आहे ना मला या घरात त्यांची एक सुद्धा खूण नकोय. मलाही नकोय सुभद्रा, पण सोमेशने हट्ट धरलाय. मनाला ताईच्या आठवणी जपून ठेव. खोली आहे तशीच ठेव, म्हणजे जेव्हा कधी तो अक्कलकोटला येईल आणि घरात शिरेल तेव्हा त्याला ताईला भेटल्यासारखं वाटेल. म्हणून चाललंय हे सगळं. वा, धाकट्या भावाचं एवढं ऐकायची काही गरज नाहीये बरं का. कळतंय मला सुभद्रा, पण त्याच्याकडून मला एक फार महत्वाचं काम करून घ्यायचंय. त्यासाठी काही वर्ष तरी त्याला बाबापुता करावंच लागेल ना. आलोच मी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अहो अहो लवकर या इकडे. झालं काय सुभद्रा, का ओरडतेस? अहो यातनं आवाज येतोय ताईंचा. काय? अगं वेळ लागले काय तुला? भानावर आहे जरा. भास झाला असेल तुला. अहो नाही हो, भास नाही झाला. यातनं खरंच ताईंचा आवाज येतोय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सुभद्रा, दोघांनाही एकच भास कसा? अहो अहो या सगळ्या वस्तू संदुकीमध्ये टाकून द्या. चल, हे उघड आधी लवकर. थांब मारा. आणि या खोलीचं दार कायमचं बंद करा. हा ठीक आहे. चला. ते विचित्र अनुभव घेतल्यानंतर ती खोली आम्ही कायमची बंद ठेवली. आत जाण्याची भीती वाटायची. आता ह्या यमुने दार उघडलं आणि ते विचित्र प्रकार पुन्हा सुरू झाला. स्वामी हे सगळं काय आहे? कशासाठी हे सगळं? स्वामी, एवढी सुंदर वस्त्र आणि ही लुगडी, काही खास प्रसंग आहे का? स्वामी, स्थानावर काही उत्सव आहे का? की एखादी बडी व्यक्ती येणार आहे स्थानावर? नाही तसं असेल तर सांगा, म्हणजे तयारी करायला. हो, यातून तुम्हाला जे हवंय ते निवडा. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐका. योग्य वेळ आली की सगळं कळेल. शिव शंकर शंभो. वा वा वा, काय छान दिसताय तुम्ही सगळे.
यमू बाळा, यशोदाताईंच्या आठवणींना जपून ठेवल्यात त्या खोलीत, म्हणून ती खोली बंद ठेवली होती. त्यांच्या खोलीचं पावित्र्य जपून ठेवायला हवं ना. हे ऐकून मला खूप बरं वाटलं. तुम्ही ताईसाठी खूप काही करता. मी आभारी आहे तुमच्या दोघांचा. काका काकू, आत्यावर खूप जीव होता ना तुमचा? हो अर्थात. अगं खूप जीव होता माझा तिच्यावर. बरं मला एक सांगा, आपल्यासोबत आत्या हवी होती की नाही?